राजेजी मी पैसे मोजले नाही ते किती दिले मामाजींना तर तुम्ही मोजले आहे ना बरोबर? मोजले आहे मॅ 3 लाख रुपये आहे ते. आता पाय 3 लाखात तुझं झालं पाहिजे. काय काय करतं काय काय नाही तर. पण मी तुला सांगतो मी तुझ्या सामील आहे नाही तर मग म्हणशील घाटा झाला तर तुम्ही भरून द्या. मी भरून देणार नाही मोहिनी. काय तुझी आयडिया नाहीये? तूच करत बसजो. घाटा येऊ का नफा येऊ तू सहन करत बसजो. काय आणि तूच भरपाई करतो त्याची. कुठूनही आण मला काही घेणं देणं नाही त्याचं. ते आता बाबांना म्हटलं म्हणून मी मनात पडलो. पैसे आणून द्या पुरतं. बाकीचं तू पाच बस काय करायचं आहे तर. वा वा राजेजी, नफा झाला ना पैसा जर जमला तर बरोबर घ्यान म्हटलं. हा तेव्हा नाही म्हणान का नाही मोहिनी मला नाही पाहिजे पैसे, तूच ठेव ना तुझ्याजवळ. आणि मी दिन म्हटलं तुम्हाला काही घ्यायचं असलं काही करायचं असलं तर बरोबर मला पैसे मागायला यान म्हटलं तुम्ही. अन आता मला गरज आहे थोड्याशा मदतीची. पैसे तर भेटूनच गेले. पैसे तर दिलेच नाही तुम्ही का तुमचे पैसे जाईन म्हणून. मीच फेडन ना मामाजीचे पैसे. कोणी पद्धतीने फेडो मग आता काय करू मी. पण तुम्ही थोडेसे सपोर्टले नाही आहे म्हटलं माझ्या मागं. अन कोणी राहते तर ते तुम्हाला खपत नाही. ते मग तुम्हाला तुमच्या पोटात दुखते. बापा आता मी नोकरीवर जातो. हा तर माझा पगार येते तर मग मी तुला देत नाही काय? हा देत नाही मी तुला. मग मी तुला म्हणतो काय मला घाटा आला नफा आला कमी आले जास्त आले मी सहन करतो ना तो. तरी तर तुझ्या सगळं बरोबर करतो ना. मग तुला जर प्रॉफिट आलं काही आलं पैसा जमा झाला तर मी काऊन हकदार नाही मग त्याचा. हकदार आहे ना मी कुठं म्हणून राहिली हकदार नाही म्हणून. पण त्याच्यासाठी आता तुम्हाला जर काही झालं तर मी तुमच्या पाठीमागे उभी राहीन ना. मग तुम्ही तर माझ्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे. हे तर खूपच झालं राजेशजी. करूनही राहिली मी तर आपल्यासाठी करून राहिली ना. आपल्या दोघांसाठी आपल्या येणाऱ्या बाळासाठी कोणासाठी करून राहिली मी हे. माझ्या एकटीसाठी करून राहिली का माझ्या मायबापासाठी करतो? तेले द्या लागते मला नेऊन काही असं तर आहेच नाही का तेले दिन बा म्हणून मी. अरे पण माझ्या मनच नाही ना हे करायला. माझ्या विरोधच आहे ना तू हे करण्याले. मी थोडी म्हणून राहिलो तुला कर म्हणून. तू स्वतःच नाचून राहिली करायसाठी. मग तू करून राहिली तर तुलाच पार पाडा लागून ते. मी पैसे कपाटात ठेवून दिले आहे काय मोजले आहे म्हटलं बरोबर. फिक्स 3 लाख रुपये आहे ते मोजले म्या आणि कपाटात ठेवले. आणि चाबी कुलूप लावून दिलाय. चाबी तिथंच ठेवली म्हटलं तुझ्या काय गादीजवळ. आता ते तू पाय काय करायचं आहे तुला काय नाही करायचं आहे. आणि सांभाळ जो फक्त. असं बाबांनी दिले पैसे. माझ्या बाबाले पैसे आपण मागावतो देत नाही. सुनाईले बरोबर देते डुबवाले. आता हे डुबते का तारते बाबाले खरंच 1 रुपया तरी वापस देते काय हे. हा 1 रुपया फेकून नाही मारत म्हटलं. पण तरी माझ्या बापाले सुनाईवरच भरोसा आहे. पोरीवर म्हटलं जरासा भरोसा नाही. आता मी म्हटलं भरोशेमन काम करतो. मीच कायला राहतो इथं. मी चालली जातो ना माझ्या सासरी. नाहीतरी इथं मला कामच करायला लागते. आता वैशाली तर चालली आता 2-3 महिन्यासाठी मायच्या घरी. आणि हे आहे एक तर हे तर तशी बिनकामाचीच आहे. थोडं थोडं करते. मग तर माहीच मागा लागून सगळेजण काम कर म्हणून. त्याच्यापेक्षा मी राहतच नाही ना. इच्छापेक्षा तर माझ्या सासरी काम कमी करायला लागते. जाऊ दे याच्या गोष्टीवर दुर्लक्ष करावं आपण. चुपचाप ऐकून घेतो फक्त. राजेशजी भिंतीले कानं असते म्हटलं. तुम्हाला किती वेळा सांगितलंय कोणत्याही गोष्टी करता तेव्हा एकट्यात करत जा. पण तुम्हाला किती 4 चौकात कल्लाच करायची सवय पडून गेली. काय करावं आता. अशानं नुकसानही होते म्हटलं मग कधी कधी. इथं काय आता लोक आहे कोण आहे इथं आपण दोघंच आहे ना. आणि हे एकटा आहे. ते काही दुसऱ्या इकडची वेळ काय घरचीच पोरगी होती. ते काय करणार आहे. तिला काय पैशाची कमी आहे. तिच्याजवळ तर काही विचारू नको. तिकडून जवळ पैसे देते इकडूनही काही कमी नाही. तिला कोण्या गोष्टीची कमी आहे पहिल्यापासूनच कमी नाही आहे. असंच असते दादा. बहीण म्हटलं घरी येऊन बसली 4 दिवसासाठी का ते चोरही म्हणून जाते. हा आता मला चोरही म्हणून घेऊन राहिले तुम्ही लोक. जसं मी चोरतोय तुमचं काही. आजपर्यंत नाही चोरलं ह्या घरातलं काही नाही गेलं. आताच गेलं म्हटलं आता चाललं. हा गती गती आताच जाईन कारण मी चोर आहे ना. त्याच्यापेक्षा मला तू नेऊनच घाल बापा राजेश दादा माझ्या घरी. नाही राहायचं आहे मला इथं. ननदबाई तुम्हाला नाही म्हटलं मी तुम्ही काय अंगावर घेऊन राहिल्या गोष्ट. हे आता गोष्ट अशी चालू आहे का कोणती गोष्ट आपण करायची ठरवली म्हणजे यायला म्हणत असतो का सांगू नका बा इकडे तिकडे. गोष्ट जर वाढली तर कोणती गोष्ट व्हायच्या पहिलेच होत नाही. ते बंद होऊन जाते. म्हणून राहिली मी. तर तुम्ही आपल्याच अंगावर घेऊन राहिला. तुम्हाला नाही म्हटलं बा. वहिनी मनाचा अर्थ तोच झाला चोर म्हणून. फक्त एवढा आहे का डायरेक्ट नाही म्हटलं. पण झाला त्याचा अर्थ तोच का काना भिंतीला कानं असते. आणि मग हरामानं बोला आतापर्यंत शब्द नाही म्हटले हे. आणि मी इथं आल्याबरोबरच म्हटलं तुम्ही. ननदबाई आता तुम्ही इथं होत्याच नाही तर तुम्हाला काय माहित मी काय म्हटलं ना काय नाही. तर तुम्ही इथं आल्यावर जे ऐकलं तुम्ही ते वाटलं तुम्हाला खरं. काय झालं कायचा कल्ला होई व. हा कायच्यासाठी आता स्वयंपाकासाठी भांडून राहिल्या काय. आता कोण करून राहिलं स्वयंपाक. छाया तू करून राहिली होती ना मग कर ना मग. काय कल्ला करता विनाकारणच घरात. मस्त आपलं काय म्हणते 2 कामं केल्याने माणूस जिंकते काय. आपले कामं करावं सटापट आणि होऊन जाऊ आपल्या खोलीत. आराम करावं मग 1-2 घंटे. नाही तुम्हाला तर बस उठल्याबरोबर बापा कावईवानी कावच करता नाही रे. आई मी काही काम करायला नाही म्हटलं काय. काम तर करतोच मी. काम करायला माझ्या विषयच नाही काही. पण तुझ्या सुनीने आज मला चोर म्हटलं. हा लक्षात ठेव तू. मी काही फकीराची पोरगी नाही आहे. हा श्रीमंताची पोरगी आहे म्हटलं. माझ्या बाप एवढा श्रीमंत आहे. एवढी जमीन आहे माझ्या घरी. आणि तिकडे नवऱ्याच्या घरी काही अशी तशी नाही आहे म्हटलं. तिकडे जमीन जुमलीवाल्याची बायको आहे सून आहे. हा तरी तू या सुनीनं ह्या सुनीनं मोहिनीनं मला चोर म्हटलं चोर म्हणून घेतलं. अहो मोहिनी नंदीला कोणी चोर म्हणत असते काय. एवढी काय पडली आहे काय ते का तू तिला चोर म्हणून राहिली. का तिनं पैसा नाही पाहिला का अदला नाही पाहिला. काय चोरलं तिनं तुया. आता बाई मी काहीच नाही म्हटलं. अरे आमच्या
दोघांच्या गोष्टी चालू होत्या. आता दोघांच्या गोष्टीत ह्या आल्या अचानक म्हणतातच आल्या आणि तिथं हात धुवायला लागले वाटते. तर मी येईल असंच म्हटलं राजेशजीले. म्हटलं भिंतीले का ना असते म्हटलं, तर थोडंसं आरामानं बोलत जा म्हटलं, कल्ला नका करत जा म्हटलं जोऱ्या जोऱ्यानं. बस झालं तेवढी गोष्ट ननद बहीण अंगावर घेतली. नाही आई असं नाही म्हटलं. काय म्हणते भिंतीले कानं असते म्हणते अन पैसे अदले ठेवतो म्हणते आपण, तर बातच चालले जाते म्हणते. इकडे तिकडे सांगावं नाही म्हणते कुठं ठेवले काय ठेवले, बातच कोणी ऐकते म्हणते आणि बातच जाते म्हणते चोरी करायला असे म्हणते. मोहिनी हे शोभलं नाही हो तुले. तुझी ननद होईना ती नंदीले कोणी असा चोरीचा आड लावते काय? हा माफी माग तिले. हे काय लावलं नाटकच. घरात तिच्याच बापाचा पैसा तिच्या बापानं दिला ना तुला पैसा आता, आणि तू काय म्हणते तिला चोर ठरून राहिली काय? आता बाई मी म्हटलं नाही, मी काहीच बोलली नाही आणि मी पण माफी मागत नाही. मी काहीच नाही बोलली त्याईले. विचारा तुमच्या पोराला काही बोलली काय, तर त्यांच्यासोबतच बोलून राहिली होती मी. ह्या मनात काय लिहायला मग? ह्या माहितीये काय फक्त तुमची पोरगी गोष्टी ऐकासाठी फिरते मागं मागं म्हटलं. काय बाई हाय काय म्हणते आता गोष्टी ऐकासाठी फिरते म्हणजे आता मी चोनकी आहे मग? हा याचा अर्थ काय होते? गोष्टी ऐकायला कोणते लोक फिरते आई? चोनकेच फिरते ना, इकडच्या चोनक्या मग तिकडे लावते. तर हे पाय काय म्हणते आता. हा आता तू म्हणशील का असं म्हटलंच नाही, तेच म्हणून आता मी म्हटलं काय म्हणून तोंडाने डायरेक्ट चोनकी होईल म्हणून. पण म्हणणाऱ्याले आणि समजणाऱ्याले बरोबर अर्थ समजून जाते म्हटलं. आता बाई आता याचा अर्थ असा झाला काय, आता कोणी कोणाच्या गोष्टी ऐकते मग त्याला चोनकच म्हणते काय? आई आता मी एक दिवस नाही राहत म्हटलं तुझ्या घरी. चालली मी आता आजच्या आज जातो म्हटलं माझ्या सासूच्या घरी. अमे आता कशी जातो तू अचानकच? त्यानं तर सोडचिठ्ठीचा कागद पाठवतो म्हटलं तुले, आणि अशी तू जाशील तर काय राहीन तू इज्जत तिथं? अशीच जातं काय तिथं आता? अशीच जातो आई मी. लागन तर त्याचे पाय पकडन माफी मागन, पण अशीच जातो म्हटलं. मला ठेवा म्हणून घरात आता, पण मी तुमच्या घरी नाही राहत बाबा. तुम्ही तर मला चोरीचा आडही लावता. कोण्या दिवशी तर मला तुम्ही अंदर टाकून द्याल चोरलं करून. आई आज एवढं म्हणाली येईन वेळ नाही लावला, उद्या तर मला चोरही म्हणतील. राजेश तू बराच आहे रे, उगाच आहे. हा तसाच उभा आहे म्हटलं. उगा मुगा बिलकुल बोलून नाही राहिला, म्हणून नाही राहिला. हा बायकोला काही बोलून नाही राहिला. काही तर बोल राजा. हा का बहिणीवर एवढा आरोप लावून राहिली तरी बोलायला खाली नाही शब्द. अरे काही ना काही बोलत जा रे. बायकोला असं डोक्यावर बसून ठेवू नका देऊ एकदमच, मग तर त्या अशा डोक्यावरच बसन. आई आता पाय, आता मी कोणाची ऐकून बोलू? बायकोची ऐकून बोललो तर तू म्हणशील बायकोची ऐकून बोलते, बहिणीची ऐकून बोलत की म्हणून बहिणीची ऐकून बोलते. त्याच्यापेक्षा उगं राहिलं ते पुरत नाही काय? नाही बोललं ते पुरते. आपल्या घरात कसं आहे चितबी मेरी पटबी मेरी असं काम झालंय. हा ते म्हणते मैकून बोल ना, ते म्हणते मैकून बोल. त्याच्यापेक्षा बा मी कोणाशी शिकून बोलत नाही. तुम्हाला जसं पटते तसं करा. आई तू होती नाही म्हटलं काल बाबानं 3 लाख रुपये दिले म्हटलं मोहिनीले. 3 लाख रुपये बिझनेस चालू करतो म्हणते. हे आता बिझनेस चालू करते का पैसे घेऊनच पळून जाते बाबाचे? हा आजकाल काय आहे, आजकालच्या पोरीचा आणि बाईचा काही भरोसा राहिला काय आई? पैसा भेटला हातात का बातच उठून पळतेत म्हटलं. मग बरोबर लक्ष ठेवतो तू. मी तर चालली आता माझ्या सासूच्या घरी, पण तू आहे म्हटलं लक्ष ठेवाले. लक्ष ठेवतो सुनाईवर. एकदम मुकाट नको सोडून देऊ त्याईले. त्याच्या मनानच वागायला पाहिजे, करायला पाहिजे त्या घरात. ननद बाई कालची आग लावली ते कमी पडली काय? आजही लावून राहिल्या. हा शोभत नाही तुम्हाला असं? घरातल्या लेकी बाळीनं चांगलं करून जाव म्हटलं. भाऊबंदाचं हे असं वाईशी काम करून नाही द्या. मी तोंडाला बोलत असन पण मी वाईट काम कधी करत नाही. आणि घेतले मामाजी जवळून पैसे. काय म्हणता तुम्ही? आमचे सासरे होय म्हटलं. आमचा अधिकार आहे त्याच्यावर. पैसे घेतले पण उसने घेतले. त्यानं मला फुकट नाही दिले तेवढे पैसे. त्यानं कायसाठी दिले तुला पैसे 3 लाख रुपये? एवढ्या पैशाची काय गरज पडली तुले? कोणता बिझनेस उभा करून राहिली तू आता? हा पहिले स्वतःला सांभाळून घे, लेकराला सांभाळून घे, घर सांभाळ. का चालली बिझनेस सांभाळाले? कोणाचंही काम असते काय ते बिझनेस सांभाळणं? कहू ना ते बाई बाया आता जग सांभाळून राहिल्या आणि तुम्ही बिझनेस सांभाळायची गोष्ट करून राहिल्या. एखादं लहानसं दुकान ते नाही सांभाळणार नाही कोण? हा एवढं मोठं जग सांभाळून राहिल्या, विमान चालवून राहिल्या, सगळ्या क्षेत्रात बाया पुढे आहे आणि तुम्ही म्हणता का मी काहीच नाही करू शकत? असं कसं? तुमच्या पोरीसारखं काम थोडी आहे की माया? माहित पडते आता किती निवाड पाडतं. तर मी लेकरू सांभाळणार नाही बाई. तू पात जो काय करायचं आहे तर तुला आताच सांगतो मी, नाही तर मग बस. आता बाई तुम्ही सांभाळा लेकरू दिवसभर आणि मी हिंडतो मस्त मोकाट. हे काम नाही करणार मी. आता बाई गरजच पडणार नाही तुम्हाला. तुम्ही काय टेन्शन घेता त्या गोष्टीचं? मी स्वतः सांभाळन म्हटलं माझे लेकरू. तेव्हा तुम्ही मना नाही ना माझ्याजवळ दे तर देणार नाही. मग फक्त आठवण ठेवता तुम्ही काय म्हटलं होतं तर. माझ्या लेकराला ते एखादा वागून नाही राहिली बाई तू. हा पोराच्या लेकराला वागवायचं पाय ना आता कसं येते तुले. हा पोरीचं लेकरू म्हणजे हेच होऊन गेलं तुले. तर जराशी सांभाळत नाही का, जराशी वागवत नाही. झोपला राहते, लढून उठला तर जरासं घेत नाही. अशी कोणती आजी असते स्वतःच्या नाताला वागवत नाही? बापा एवढं घेतो, एवढं वागवतो त्याले, तरी म्हणतं घेतच नाही. कशी आहे बाई तू छाया? हा 2 तोंडाची आहे काय बा तू? एवढं काय म्हणते, एवढं उरा पोटावर वागवतो लेकराले, तरी म्हणतं घेत नाही. बापा कमालची आहे बापा तू. कोणावर गेली ना कोणावर नाही तर. तिनं कधी पाहिली नाही तिच्या बापाच्या घरी पैसे एवढे, आणि इथं काय म्हणते तर बाबा उधळून राहिले त्याच्यावर पैसे सुनाईवर. हा जसे की सुनाईसाठीच कमावून राहिले फक्त, बाकी कायच्यासाठी नाही कमावून राहिले बाबा. काही दिले हो पैसे त्या बाबानं? मी कुठं गेली होती तेव्हा? काय माहिती कुठं गेली होती तू माहिती आहे काय? ऐन म्हटलं टाइमावर, आणि ऐन कोणतं काही होत असलं ना त्यावेळेसच गायब राहतं म्हटलं. नाही तर तशी बरोबर राहतं तू. हा
आणि आता काल बाबांना पैसे दिले तर होती नाही तू. आणि एवढं मोठं महाभारत रामायण घडलं तर तेव्हाही नव्हती. माहित आहे तुला काय काय होऊन राहिलं त्या घरात. तर हे सून फिरून राहिली मोठ्या पोराच्या मागं. हा, आणि तो राजेश दादा फिरून राहिला त्या पुष्पा काकूच्या पोरीच्या मागं. समजून राहिलं तुला काही येऊन राहिलं काही लक्षात तुया. यायचे घरात चालू आहे म्हटलं किरतोडा. माय, मी तर काल पुष्पाच्या सांगण्यात बसली होती व तिची तर पोरगी घरातच होती. कुठं गेली नाही आली नाही. हा, फोनवरच बोलून राहिली होती व कोणासोबत होतं. पण हाय गेगडे एकसारखे फोनवरच राहते ते. आणि हे म्हणते बाबा कायचा जॉब करते का काय करते म्हणते. ते कॉम्प्युटर का ढाम्प्युटर काय म्हणते ते आहे तिच्याजवळ. काय करते त्याच्यावर काही नाही. ते कानात घालून घेते ना बसते. ना म्हटलं हिले काय झालं म्हणे. म्हटलं गड्या एकटीच बडबड करते म्हटलं हे. तर मग तिची माय म्हणे नाही म्हणे ती ड्युटी करते म्हणे. तिथून म्हणे आता इथं आली ना म्हणे तर तिला ड्युटी करायला लागते म्हणे. मी म्हटलं हे कोणती ड्युटी म्हटलं बाबा. तू कधी चालली तर तुझ्या सासूच्या घरी मग आता. आणि स्वतः जातं का येते ते घ्याले. फोन करून दे कांदा येऊन जा म्हणा मला घ्यासाठी. म्हणता नाही येत तुले. हा, यायला सुनाईले नवरेले फिरत आहे ते बोटावर आणि तुला नाही फिरवता येत. आपला नवरा मुठीत कसा ठेवा लागते हे नाही समजत तुला. हा, काय फक्त काय इकडलं तिकडे तिकडलं इकडे लावलं काय होते का ते आपण करणं. आई मॅ कोणत्या लावलं देवा केल्यावर काहीच तर नाही केलं. मी बोलली नाही चालली नाही. हा, कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही राहत. इथं आली तेव्हापासून काय केलं मी. फक्त ते ईशासाठी म्हटलं का तेवढं बाबाले. नाही तर काहीच तर नाही बोलली मी कोणाले. बोलत नाही चालत नाही तरी असं आहे तुमचं. हा, आणि बोललं चाललं ना तर मग बरं राहते खरंच. म्हणून म्हणते पुरी चुपचापही राहिला तर माय बापाही फायदा घेते म्हणते. आणि माझ्या घरचं कोणी नाही येत मला घ्यायला आता. एवढं मी बोलल्यावर नाही येत म्हटल्यावर येते का ते मला घ्यायला आता. आता नाही येत ते. मला स्वतःच जा लागन आता त्याच्या पाया पडा लागन तिथं जाऊन. तूच तर घेऊन राहिली स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून. काय गरज आहे मी म्हणतो नाही येत म्हणायची. हो येतो म्हणा. हा, किती काम करायला लावून. हा, कामानं मरते काय माणूस. मरत नाही कामानं. अरे गोड राहते अजून. जेवढं काम करशील ना तेवढं गोड बनते माणूस. अन काय करावं लागते आपल्याला. आपल्या घरातले जेवढे काम आहे तेवढे आपण करावं आपल्या कोसुशीनं. कायले कोणाला यायला त्याला झुरा लागते कामं टाकून पाया लागते. हा, पाय लागून पायावनी माणसानं कधीच. मस्त तिथंच राहाव करावं न खाव. जेवढं झालं तेवढंच करावं आपण. अंगभर कायले करत बसाव. करतो ना बाई बिना काम केल्याची आहे काय मी. पण माझ्या सासूचं म्हणणं आहे की तू दिवसभर कामच करत राह. आराम नको करू ना काहीच नको करू. आणि जरा असं कुठं गेलं आलं ना तर बातच बोलते. आणि पैसा मागितला तर हायच नाही म्हणते. कायले पाहिजे म्हणते पैसे अशी म्हणते माझी सासू. मग आई तू सांग मला पैसे कायले नाही लागत व. हा, सगळ्याच गोष्टीला पैसे लागते. मग आपलं मन नाही होय काय का आपल्याला काहीच नाही लागत. कुठं गेलं आलं तर माणूस 10-20 रुपयाचं काही घेऊन घेते काही खाऊनच घेते. मग कायलेच नाही देईन सासू पैसे तर मग काय करून मग सोनी. मग मी म्हटलं मी का फक्त काही कामच सोडू का तुमच्या घरचे. म्हटलं नाही राहत म्हटलं मी. येऊन गेली मग मी त्या दिवशी ताना. अहो पण तुमच्या भांडणात त्या लेकराचा लगडा होते ना मग. हा, त्यानं काय केलं. त्याचं कोणतं पाप आहे का असे मायबाप भेटले त्याले. उठू पयाव काय असं बरोबर नसते. पोरी बारीनं उठून पहिनं मस्त संघर्ष करायला लागते माणसानं. आम्ही असंच राहिलो काय बापा. तू आजी केवढी खतरनाक होती पाहिली ना. अजूनही बुटीचा ताण नाही गेला म्हटलं. अजूनही जशी होती तशीच आहे. कशी टचकीचं बोलते म्हटलं. अजूनही मला अजूनही ऐकायला लागते मला त्या बुटीचं शब्द बोलताना बुटीच्या समोर. मग आणि त्या बापासमोर बुटीला बोलून दिलं ना त्या बाप तर मला आता हाकलून द्यायचा घरातून. म्हणून तर मी बोलतच नाही काहीच नाही बोलत. जाय तिकडे बोलत बस म्हणतो बुटीले करत बस बडबड. ऐकू ये ना फायकू ये तिचं काही. हा, काही सांगू नको मला. आता जातो मी. नाही राहत तुझ्या घरी जास्त दिवस. हा, मला काही राहण्याची काही खुशी नाही येऊन राहिली. मागाई तसंच मागाई आली होती तर दिलं मला हाकलून. आणि आता आली तर असं तर कोणीच नाही म्हणत घरातलं कराय व बाई तेच घर बाई हे. हा, असे नाही म्हणत मायबाप तर म्हणते का जा ना बाई काही जातं तू. जा ना बाई काही जातं तू असे म्हणते. असे मायबाप असते काय काय जन्म दिला पोरीले. आणि तरी काय म्हणते पोरीची जरा शिकीव येत नाही बापा. अव जास्त पोरीचा लोभ ठेवून काही बरोबर नाहीये. कायले ठेवा लागते लोभ मायबापाले. हा, आपण दिली ना दुसऱ्याले. मग दुसऱ्याला दिल्यावर तिची आशा कायले ठेवत बसावं आपण. काही गरज नाहीये. ती तिच्या घरी सुखी आहे. आपण जर जास्त ढवळाढवळ केली ना तर ते पोरगी म्हटलं तिच्या घरी कमी ना आपल्या जिकडे जास्त राहायला पाहिजे. मग तिला तिच्या घरचं रवद्या लागते. तिच्या लेकरा बायात नवऱ्यात सासू सासरे सगळेच खुश राहते ते आपल्यातही राहते. आपण काही तिला वज्जर काय एकदम तोडूनच टाकतो काय. काही गोष्टी सांगितल्या नाही जात छाया. आपल्या मनानं अंमलात आणा लागते. समजून घ्या लागते का आपल्याला कसं वागणं आहे काय वागणं आहे. आपल्या घराचा आपल्या लोकांचा कसा लढा लावणं आहे हे आपल्याला शिकायला लागते बाई. तू जर म्हणशील का नाही मी हे शिकत नाही तर आयुष्यभर तू त्या घरात सुखी नाही राहू शकत. आणि तू सुख शोधशील ना तर तिथंच तुला सुख न सुख भेटते म्हटलं. हा बाई हे बरोबर आहे तुझे मात्र खरंच आहे. बरं मी जातोच आता माझ्या सासरीच जातो. आता माझी सासू बोलो का काही म्हणू काही करू आता मी तिथून वापस येतच नाही म्हटलं. काय करते ते काही ना काही नाही करत. ती सासू काही एवढी बेकार नाही आहे. हा, मारण का झोडून तुले म्हणून. हा, जरासं लावलं गाया जराशे भांडणं होतच असते घरी येत. असं केलं हिनं तसं केलं हिनं. हे वाया घातलं आणि ते वाया घातलं. मी नाही बोलत काही. त्या भाव जायला किती बोलतो. हा, लय बोलतो त्याला. तरी त्या काय मग काय घर सोडू पळून राहिला काय. त्या इथंच राहते व दोघी इथंच राहते. ते लाईनीला तर बोलायचं कामच नाही पडत कारण ते काही करतच नाही. पण ह्या दोघी आहे एवढं बोलतो मी मोहिनीला तर कितीकच बोलतो बापा. तरी ते जाते काय नाही जात ना. काय जाई नाही कायसाठी जाईन ते तूच सांग मले. हा, तिचे काय म्हणते तर कोणी आहेच नाही. मायबाप आहे ते गरीबच आहे.
तिथं तिला भेटतेच काय भाजीनं भाकर चुन्न भाकर त्याच्याशिवाय. मग तिथं काय करून ते जाऊन इथं चांगलं भेटते तिथं राहते. हा तिला माहित आहे का तिथं जाऊन तरी काय करायचं आहे. त्याच्यापेक्षा इथं 2 शब्द ऐकणं पुरते आणि इथंच राहणं पुरते. नाही व असं नसते छाया. मायबाप गरीब असो का श्रीमंत असो पोरीसाठी आपल्यासारखेच असते सगळे मायबाप. किती गरीब असन तरी पोरीला सांभाळते, श्रीमंत असन तरी सांभाळते. पण चुकलं तर पदरात नाही घालत. मायबाप तिला समजून सांगते. कारण चुकलं जर आणि पोरीला जर समजून नाही सांगितलं तर त्याला जर बढावा दिला तर अजून वाढते. हा मग काय म्हणते पोरी का नाही मायबाप असं नाही करत तसं नाही करत. अरे सुधारलं म्हणजे ना चांगलं झालं म्हणजे त्याच म्हणते आमच्या मायबापानं आम्हाला चांगलं सांगितलं. ठीक आहे जातो मी आता घरी. लय सुनावलं त्या मला आता. अशी आहे बापा ही पोरगी काय मी कधी मोठी होईन तर. हा एका लेकराची माय झाली पण तिला अजूनही बुद्धी नाही आली का बा आपण सासू सासऱ्याची तर कसं राहा लागते काय राहा लागते. हा तेच आपले मायबाप समजा लागते. नवरा तो आपलाच असते त्याला जेवढी लागते तेवढी कोणाला लागत नाही. हे समजतच नाही बा या मूर्ख पोरीले. काय करावं आता आपण. कुठं कुठं लक्ष द्यावीच्या याच्यात. आपण म्हणतो का जाऊ दे बाई पोरीचं घर खराब नाही झालं पाहिजे. हा बाप समजावते अलग आपण समजावा अलग भाव जाया समजावते अलग. तर हे जे समजावते त्यालाच चुकीचं समजते. असे आहे आताचे लेकरं. जाऊ दे बापा जसं आहे तसं आहे. जातो म्हणते त्याच्यातच राहिला आता सारं. जाऊ द्या लागते आता तिला तिच्या घरी. बस राजेश दादाही वाटते खोलीत ना मोहिनी वाटते खोलीत. आणि खोली तर पुरी खालीच आहे. कपाट कुठे हिचं इकडे अंदर ठेवलाय वाटते. जाऊन पाहतोच राहायचे अंदर. मोहिनी वहिनी अ मोहिनी वहिनी अ मोहिनी वहिनी मोहिनी वहिनी मोहिनी काय मोहिनी काय बहीण कुठं गेली आहे. हा बाहेर गेली वाटते दरवाजे दिले उघडे टाकून. असं काम आहे हिचं किती काही सांगा इले तरी काही इले काही समजत नाही बा. काय माहित काय करते हे काय नाही. हा अशीच करन गमावून बसन ना मग बोंबलन. मोहिनी अय मोहिनी नाही आहे वाटते खोलीत. चल बाहेरच जाऊन पाहतो इले दरवाजा कसा उघडा टाकला म्हणून. राजेश दादा आलता वाटते आता आवाज द्यासाठी. पटकन जातो आता मी माय खोलीत. नाही तर आत्ताच मला पकडून गेली हा तर फालतू बसायला लागून अजून बोंबलत. कोण आलं होतं कडे अंदर. मला असं भात झाला अंदर कोणीतरी आल्यासारखं. मला असं भात झाला असं जाऊ दे. मोहिनी अय मोहिनी काय म्हणता राजेशजी काय पाहिजे होतं तुम्हाला. काही पाहिजे काय पाहिजे असेल तर सांगा मला. मी इकडच होती अंदर कपडे धुवून राहिली होती बाथरूम मध्ये. बोल ना काय म्हणता. नाही नाही इथं काय कपडे धुवून राहिली तू. तिकडे कोण धुतले बाहेर मशीनीत टाकून दिले पाहिजे होते. धुतल्या गेले असते आरामानं. इथं धुवत बसून राहिली फालतू. नाही व मशीनीत टाका जोगते कपडे नव्हते ना. 2-4 कपडे होते ते मग धुवून टाकले. धुतले आणि तिथंच टाकून दिले वाळत. तुम्ही काय म्हणत होते मला सांग ना. आवाज दिले का तुम्ही मला वहिले. तुला किती वेळा सांगितलंय मी तू बाहेर जाऊ का अंदर राह. दरवाजा लावून घेत जाय. पण तुला अशी सवय पडली उघड्या टाकून द्यायची. कोणी येऊ घरात मग कधी आपलं सामान ठेवलं राहते काही राहते. कोणाचा भरोसा असते काय. मग याला त्याला म्हणाव. मग असं आहे मग चोर म्हटलं ना कोणी मध्ये काही म्हटलं त्याच्यापेक्षा आपलं आपण व्यवस्थितच ठेवलं तर काही बिघडते काय. हाच काही तर खोलीत ठेवलं काहीच तर नाही आहे. एवढा हे बेड आहे बाकी तर काही सामान नाही असतं व्यस्त पडलं. सारं सामान कपाटातच ठेवलंय. मी आता तिकडे होती अंदर म्हणून राहू दिलं. गरमी होते ना. अहो राजेशजी आता हे एसी चालू कर जा ना. गरमी होणं चालू झाली ना आता. एसी नाही चालू करत काय. मोहिनी मी काय म्हणतो यंदा एसी चालू केल्यापेक्षा जर कूलर आणला तर आपण माझ्या विचारानं कूलर घेऊन यावं मस्त आणि ठेवून द्यावं इथं. कारण कसं एवढी मोठी जागा आहे आपल्या खोलीत आणि एसीचं बिल येते ना. कूलरपेक्षा दुप्पटच बिल येते ना एसीचं. मग आणि भरा कोणाला लागते मले. तुला मी किती वेळा सांगतो का आपण दोघं कंजूशी करू तर जमन. तुझं म्हणणं असं आहे का घरात सारा पैसा देऊनच द्या खर्चाले. काही ना काही कंजूशी करणं शिकायला लागते मोहिनी आपल्याला. राजेशजी तुमचं कसं आहे जिथं कंजूशी करायची आहे तिथं नाही करत तुम्ही. भलत्या ठिकाणी कंजूशी करता. हा आता दवाखान्यात जायचं आहे तिथं कंजूशी करून राहिले. हा म्हणजे तिथं नुकसान हो का काही हो. आणि जिथं कंजूशी करायला लागत का नाही तिथं अलबत करता. जिथं करायला लागते तिथं करत नाही. असं काम आहे तुमचं. आता कूलर आणल्यापेक्षा एसी चालू आहे आपला तर त्याला लावणं पुरण का आता कूलर आणणं पुरण. त्याच्यात पैसा गुंतवणं पुरण काय विनाकारणच. अन दवाखान्यात जाणं आहे ते सुचून नाही राहिलं तुम्हाला. अरे बा चालजो ना उद्या चालजो दवाखान्यात. आता किती दिवस झाले का 4-5 दिवस. 4-5 दिवस 15 दिवस झाले म्हटलं वरत. मग नेऊन नाही राहिले तुम्ही. मग मलाच म्हणा अजून मी काय करू. जे होईन ते. आता तुम्ही सांगा अंदर काय पाहिलं जाते कसं आहे काय माहित आपल्याला. आपण वरतून काळजी घेऊ शकतो फक्त. पण दवाखान्यात जर गेलं सोनोग्राफीचा महिना आहे आता ह्या तर डॉक्टर सांगत नाही काय चांगलं आहे वाईट आहे कसं आहे काय आहे. मग तुम्ही जर असं कराल तर मग जमन काय. का बरं पैसे लिहिता 4-5 दिवसा पहिले चालल्या म्हटलं जाऊन. लागून तर त्याचा पूर्ण महिना भरायचाच होता. तरी भाऊजी घेऊन गेले त्याले. मला म्हणे चाल म्हणे. मी म्हटलं नाही मी दुसऱ्या इकडे आहे म्हटलं. आता त्याची कशी आहे खूप मोठ्या दवाखान्यात आहे. आपली नॉर्मल ठिकाणी आहे. मग त्याचे एवढा पैसा आपल्याकडून देणं होते काय. आणि एवढं करूनही अजून तुम्ही बोलता मला का तू ऍडजस्टमेंट करत नाही. तू काय म्हणते तर कंजूशी करत नाही. कंजूशी म्हणजे अजून काय करू. जेवत नाही जाऊ काय घरात. माझ्या एकटीच्या नाही जेवल्यानं
घर खर्च वाचन काय तुमचा? वाचत असेल तर मग जेवण सोडा लागेल मला. नाही नाही जेवण जेवण नको सोडू, कोण म्हटलं तुला जेवण जेवण सोड म्हणून? एवढं करायची गरज नाही आहे. मी असं म्हणजे सहज बोलून राहिलो का बा, आता आपण थोडं थोडं वाचवण काही करून तर जमून आपलं, नाही तर कसं होईल म्हटलं मोहिनी, असं सांगून राहिलो बा. जाऊ दे. आता मी काय म्हणतो, आता आपल्याला पाहा लागेल ना हो. मी काय म्हणतो, माझ्या डिलिव्हरीच्या पहिले पहिले बिझनेस चालू झाला पाहिजे. आपल्याला सामान सुमान आणायला लागेल. दुकान पाहायला चाल ना एखादं. सामान घेऊन येऊ पहिले, मग दुकान पाहू. गावात तर दुकान आहेच आपल्या. दुकान तर मी तुला एका दिवसात पाहून देतो. दुकान आहेच आपल्या गावातच आहे. ते रामभाऊ काका नाही काय, त्याची दुकान खालीच आहे. तर सामान सुमान आणायला लागेल पहिले, आणि मग आपण दुकान लावू. ठीक आहे ना, चालते ना, तसंही चालते. काही फरक नाही पडत. मग आता ऑनलाईन बोलावून घेता काय सामान? माझ्या हिशोबानं तर तसंच करा. कुठून बोलावता काय बोलावता मला काही तेवढा अंदाज नाही आहे, पण बोलावत असेल तर. नाही तर मग इथं जा लागन विजिलँडले. अरे माहिती आहे मोहिनी, अमरावतीत जा लागते. नांदगाव पेठ नाही काय, तिथं ब्युझीलँड आहे. तिथं 101 माल भेटते म्हटलं. तिथून घेऊन येऊ सध्याचं दुकान चालू करून देऊ. मग पाहू लागेल तो कुठून आणायचा आहे तो. असं म्हणता काय राजेची? ठीक आहे ना, मग कधी जायचं आहे तर सांगा मला. नाही तर असं करा ना, तुम्हीच जाणं घेऊन या. साड्याच पाहिजे आपल्याला. असं म्हणजे साडी सेंटरच उघडता काय फक्त? बाकी नाही ठेवत काय काही? नाही, पहिले साडी सेंटरच ठेवायचं आहे मला. ठीक आहे. मग तर 2 लाखातच काम होते. काय पाहिजे 3 लाख रुपये, पण 1 लाख असू दे तुझ्याजवळ अडी अडचणसाठी. कधी जर काही भरायचं काम पडलं, काही द्यायचं काम पडलं तर असो. नंदेवाल्याला कसं आहे, थोडे पैसे एक्स्ट्रा लावून ठेवाच लागत असतील. असं आहे. कसा वाटला मग तुम्हाला मोहिनीचा प्लॅन आता बिझनेस चालू करायचा? चांगला वाटलाच असं नाही काय? कारण नवऱ्याच्या कमाईवर किती दिवस आपण उड्या मारू, त्याच्यापेक्षा आपली कमाई ती आपली होते. ठीक आहे, मग पहा मग आपले व्हिडिओ. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्यालाही सपोर्ट करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते व्हिडिओच्या. ठीक आहे, मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ.